प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असते, परंतु तरीही काही कारणांमुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहे. श्रीयंत्र हे त्यापैकीच एक. श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मानली जाते. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे. असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मी माता प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टलचे श्रीयंत्र सर्वोत्तम मानले जाते. म्हणूनच कित्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात. मात्र श्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणेही अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की या नियमांचे पालन न केल्यास श्रीयंत्राच्या पूजेचे फळ मिळत नाही. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी घरी श्रीयंत्र कसे बसवायचे याविषयी माहिती दिली आहे. शुभ मुहूर्त आणि योग्य दिशेला स्थापना करा. घरामध्ये श्रीयंत्र बसवण्यापूर्वी एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडून श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी शुभ वेळ आणि दिशा जाणून घ्यावी. हिंदू धर्मग्रंथानुसार शुभ काळात केलेले कार्य शुभ फल देते. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ काळ आणि दिशांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीयंत्र लक्ष्मीचा अंश. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की श्रीयंत्र हा देवी लक्ष्मी मातांचा अंश आहे. त्यात महालक्ष्मी वास करते. श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवला जातो तिथले वातावरण पवित्र आणि शुद्ध होते, असाही समज आहे. यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे घरांमध्ये श्रीयंत्राची स्थापना करणे फायदेशीर मानले जाते. श्रीयंत्र धारण केल्याचा फायदा. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात. श्रीयंत्रांची स्थापना केल्याने व्यवसायात यश, समृद्धी, आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते.